नमस्कार मंडळी, मी आरती आर्यन रेसिपीमध्ये आपले मनापासून स्वागत करते। सुप्रभात। चला तर मग आज सकाळी डब्याची गडबड चाललेली आहे। रात्रीच मुलाने सांगितलं होतं की मम्मी डब्याला छोले कर, त्याच्यासाठी मी रात्रीच भिजत घातले होते बघा छोले। आता मी कुकरमध्ये छोले, हळद आणि थोडंसं छोले शिजण्यासाठी मीठ वापरत आहे। मी सहसा करून सोडा वापरत नाही, कारण की मुलांच्या पोटातही थोडं कुरमुरतं म्हणून। आता मी कुकर लावून घेते, तोपर्यंत चपातीला पीठही मळून घेते साईडला। आपले चपातीचं पीठ मळून तर कुकरही आपला चांगले, छोलेही आपले चांगले शिजतात बघा। आता मी चपातीचं पीठही मळून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडं तेल घालून लागेल तसं पाणी घेऊन मी पीठही मळून घेणार आहे बघा। आता आपला पीठ मळून होतो, आपला कुकरही होतो। मुलांच्या आवडीनिवडी ह्या सकाळच्या डब्याला जपाव्याच लागतात, कारण कसं आहे मुलं सहसा करून नाक भाजीला ते मुरडतात। मग त्यांना रात्रीच सांगितलं होतं की मम्मी डब्याला छोले कर, म्हणून मी म्हटलं छोले बनवायचे आज, मग तुमच्याबरोबरही शेअर करावं म्हटलं। चला तर मग आज आपलं पीठही मळून झाले, कुकरही गार करत ठेवला आहे, तोपर्यंत आपण छोलेच्या मसाल्याची तयारी करू। ह्याच्यामध्ये मी तीळ, शेंगदाणे आणि थोडे काजू भिजत घातलेले आहेत। तोपर्यंत मी वाळलं खोबरं, माझ्याकडे थोडं होतं ते वाळलं खोबरं, 2 कांदे मध्यम आकारचे आणि 2 टॅमॅटो मध्यम आकारचे चिरून घेतलेत बघा। आता कढईमध्येच तेल गरम करून खोबरं चांगलं भाजून घेते। खोबरं चांगलं लालसर म्हणजे तांबूस रंगावरतीच खोबरं भाजायचं, त्यामुळे आपल्या छोलेला छान चव येते बघा। आणि माझा मुलगा कसा व्हेज जास्त करून तो व्हेज नाही खात, नॉनव्हेजच त्याला आवडतं, त्यामुळे मी सहसा करून असं पदार्थ काहीतरी गिरवी टाईप करायचा प्रयत्न करते त्याच्यासाठी, त्यावेळेलाच त्याचा डबाही व्यवस्थित संपतो। आता बघा मी कांदा, टॅमॅटो आणि आलं लसूण चांगलं भाजून घेतलेलं आहे बघा त्याच्यामध्येच कढईमध्ये। त्याच्यामध्येच माझ्याकडे कोथिंबीरीच्या काड्या होत्या, त्याही मी घातलेले आहेत। त्याच्यामध्येच थोडीशी फुटाणे डाळही वापरते बघा। आता मी मसालाही चांगला गार करायला ठेवलेला आहे, तोपर्यंतच मसाला गार होईतोपर्यंत मी त्यांनी डब्याला चपात्या बनवून घेते। आता माझ्या चपात्याही सगळ्या बनवून झालेल्या आहेत, म्हणजे टिफिन पुरत्याच मी चपात्या बनवल्या आहेत। आता मी कढईमध्ये, त्या मसाल्याच्या कढईमध्येच मी छोले बनवणार आहे। त्याच्यासाठी मी 2 पळी तेल गरम करून घेतलं होतं, त्याच्यामध्येच कढीपत्ता आणि मसाला घालून चांगला मसाला शिजले बघा। आता आपले छोलेही चांगले शिजलेत बघा, बिना सोड्याचे छोले चांगले शिजलेत। आता मसाला हे आपला शिजलेला आहे, त्याच्यामध्येच मी लाल तिखट, मी हळद छोले शिजवतावेळी वापरलं होतं, थोडं मीठही वापरलं होतं, म्हणून मी मिठाचं प्रमाणही थोडं कमी करणार आहे बघा। आता मी हा किचन किंग मसाला आहे हा वापरत आहे, माझ्याकडे आहे गरम मसाला, मात्र माझ्या मुलग्याला जरा नॉनव्हेज पद्धतीचं आवडतं, त्यामुळं मी जरासं वेगळं काहीतरी त्याला देण्याचा प्रयत्न करते, नाहीतर मग टिफिन हा तसाच येतो त्याचा, त्यामुळे मी जरासं वेगळं काहीतरी करून देण्याचा त्याच्यासाठी प्रयत्न हा माझा असतोच, कारण की पोटात जेवण हे जायला लागतं दुपारच्या वेळेत। मग त्याला जर आवडती भाजी नसली तर मग ती टिफिन तसाच येतो बघा। आता आपला मसालाही चांगला भाजलेला आहे बघा, कडन तेलही चांगलं सुटलेलं आहे। आता मी छोले घालून घेते त्याच्यात, एक 5-10 मिनटं असंच मी छोले शिजवत ठेवणार आहे बघा। एक मसाला 5-10 मिनटं हे करणार ते बघा। आता आपले रटरटून कशी चांगली उकळीही आलेली आहेत, त्याच्यामध्येच थोडी कसुरी मेथीही घातलेली आहे बघा। चला तर मग आता आपले छोले तयार झालेत। आवडलं तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की